फ्रेंड्स, आज आपण इथं चीज मशरूम करणार आहोत. तर इथं मी बघू शकता हे मोठे मोठे असे मशरूम घेतलेत. तर त्यांना उद्या स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण मशरूमला जरासं हे जे स्टॅम आहे त्याचे काढायचे. तर असे हलगत मोडायचे आणि हा असा तोडायचा मशरूमचा स्टॅम. आणि आतली जी काय त्याची थोडीशी राहिलेली बाजू आहे ती काढून घ्यायची आणि त्याला असं होल करायचा, जेणेकरून आपण स्टफिंग करू शकतो. तर मी असे सगळे मशरूम्स करून घेते अगोदर. तर आपण त्याच्यात अगोदर आलं लसूण टाकूया. नंतर ग्रीन चिलीज टाकूया. थोडासा त्याचा रॉनेस केला की आपण त्याच्यात एक अर्धा चॉप कांदा टाकणार आहोत. कांदा पण एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे. ह्याच्यात ग्रीन चिलीज घातलेले आहे. तर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण घालू शकता. त्याच्यानंतर आपण शिमला मिरची घालूया. ह्या सगळ्या ज्या भाज्या आहे आपण थोड्याच भाजायचं आहे, जास्त फ्राय नाही करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले मशरूम जाणार. मशरूम म्हणजे ह्याचे स्टॅम्प्स. ओके, नाही का तुम्ही मला मशरूम कुठले आले, त्याचे स्टॅम्प्स होते तेच मी वापरलेले आहे. त्याच्यात थोडासा ऑरेगोनो घालते आणि ब्लॅक पेपर, थोडंसं चव यायला, थोडीशी चव यायला, आणि लास्ट आपलं मीठ. आणि पुढचं मीठ घालायचं. थोडीशी ओली कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर. लास्ट आपलं चीज जाणार. तर आपलं मसाला एकदम स्टफिंग रेडी आहे. तर आपण आता मशरूममध्ये हे स्टफिंग भरूया. तसे मी सगळे मशरूम्स भरून घेते. तसे आपले हे मशरूम स्टफ करून झालेले आहे. तर आपण ते फ्राय करूया बटरमध्ये. मी इथं मॅरिनेशन तयार केलं होतं आउटसाईड मशरूमला लावायला. ते आपण अगोदर लावून मग कढईत घालूया. हे दहीचं बॅटर आहे. तर त्याच्यात मी हळद, लाल तिखट, तुम्हाला जे मसाले पाहिजे तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आउटर कोटिंग जो आहे त्याचा तो छान टेस्टी लागेल. कढईत सगळे मशरूम्स ठेवलेत. तर आपण आता ना मस्तपैकी फ्राय करायला ठेवूया. सो असे हे स्पायसी चीज मशरूम स्टफ आहे. तर नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल पण करू शकता, पण मला स्पायसी आवडतं म्हणून मी स्पायसी करायला ठेवते. तर आपले चीज मशरूम्स एकदम तयार आहेत. तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय